आपण हे साहित्य नुसतं एका यादीसारखं नाही बघणार, तर एका कलाकाराच्या नजरेतून पाहणार आहोत. विचार करा, हे आपलं चवींचं एक पॅलेट आहे आणि प्रत्येक घटक त्यात एक वेगळा रंग भरणार आहे. कोणत्याही भारी भेळेचा जीव असतो तिच्या कुरकुरीतपणात, नाही का? आणि हाच पाया पक्का करण्यासाठी येतो आपला मेन हिरो. ते म्हणजे चुरमुरे. साधारण 2 कप. यांच्याशिवाय भेळेला ती कुरकुरीत हलकी फुलकी मजाच येणार नाही. हे तर हवेच. ठीक आहे, बेस तर तयार आहे. आता यात जीव टाकूया, म्हणजे ताजेपणा आणणारे घटक बघूया. तर आपल्याला लागेल एक बारीक चिरलेला कांदा, एक टोमॅटो आणि एक उकडलेला बटाटा. विचार करा, कांद्याचा तो तिखटपणा, टोमॅटोचा आंबट घोड ज्युसीनेस आणि बटाट्याचा मऊपणा, हे सगळं जेव्हा कुरकुरीत चुरमुऱ्यांसोबत मिक्स होतं ना, क्या बात है, एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन. बरं, आता येतो भेळेचा आत्मा, तिची खरी ओळख, आणि ती आहे चटण्यांमध्ये. या 2 चटण्यांशिवाय भेळ म्हणजे भेळच नाही. हे बघा, इथेच सगळी गंमत आहे. एका बाजूला आहे 2-3 चमचे तिखट हिरवी चटणी आणि दुसऱ्या बाजूला आहे 2-3 चमचे आंबट गोड चिंचेची चटणी. एक तिखट, एक गोड. हे दोन्ही जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा तोंडात जो चवींचा धमाका होतो, तोच तर भेळेचा खरा अनुभव आहे. चला, आपलं चित्र आता जवळजवळ पूर्ण झालंय. फक्त काही शेवटचे हात फिरायचे बाकी आहेत, म्हणजे फिनिशिंग टचेस. थोडासा लाल तिखट, अर्धा चमचा चाट मसाला, यामुळे चव अजून चटपटीत होते. चवीपुरतं मीठ तर लागेलच. मग 1-2 चमचे लिंबाचा रस, तो एक वेगळाच ताजेपणा देतो. आणि सगळ्यात शेवटी वरून भरपूर शेव आणि ताजी कोथिंबीर. याने कुरकुरीतपणा पण येतो आणि सुगंधही मस्त येतो. तर सगळं साहित्य जमलंय. आता बघूया की फक्त 5 सोप्या स्टेप्समध्ये ही जादू कशी करायची. हे बघा, सगळ्यात आधी सगळी तयारी करून घ्या. भाज्या चिरा, चटण्या तयार ठेवा. मग एका मोठ्या भांड्यात चुरमुरे, कांदा, टोमॅटो आणि बटाटा घ्या. आता त्यात दोन्ही चटण्या, मीठ, तिखट, चाट मसाला टाका. सगळं व्यवस्थित एकत्र करा. आणि हो, लिंबाचा रस टाकून एकदा शेवटचं मिक्स करा. झालं, वरून मस्त शेव आणि कोथिंबीर टाका की आपली भेळ तयार. थांबा, भेळ बनवणं तर सोपं आहे, पण तिला एकदम परफेक्ट बनवण्यासाठी काही सिक्रेट्स आहेत. चला, काही प्रो टिप्स बघूया. भेळ बनवताना सगळ्यात मोठी भूती कोणती असते? बरोबर, ती मऊ पडण्याची. मग काय करायचं म्हणजे भेळ कुरकुरीत राहील? उत्तर अगदी सोपं आहे, पण खूप महत्वाचं. ते आहे टायमिंग. चटण्या म्हणजे ओले पदार्थ नेहमी ऐनवेळी, म्हणजे खायच्या अगदी काही सेकंड आधीच मिक्स करायचे. बस, हा एक नियम पाळला की भेळ कधीच मऊ पडणार नाही. बरं, आता ज्यांना यात अजून थोडी मजा आणायची आहे, त्यांच्यासाठी एक आयडिया आहे. भेळेत थोडी बारीक चिरलेली काकडी किंवा अजून भारी म्हणजे कच्ची कैरी टाकून बघा. एक वेगळाच क्रंच आणि मस्त आंबटपणा येतो. एकदम रिफ्रेशिंग वाटतं. आणि हो, तिखट खाणाऱ्यांची सोय पण आहे, जर भेळ अजून झणझणीत हवी असेल तर. काही नाही, फक्त थोडी बारीक चिरलेली हिरवी मिरची मिक्स करायची. सोपं आहे की नाही? तर सगळं झालं. आता येतो तो महत्वाचा क्षण, भेळ सर्व्ह करण्याचा. आणि लक्षात ठेवा, आपण फक्त भेळ नाही तर एक अनुभव सर्व्ह करतोय. आणि तो अनुभव बेस्ट येण्यासाठी एकच नियम आहे, भेळ बनवल्या बनवल्या लगेच सर्व्ह करा, म्हणजे तो कुरकुरीतपणा टिकून राहील. आणि हा अनुभव अजून वाढवण्यासाठी भेळेसोबत गरमागरम चहा किंवा उन्हाळा असेल तर थंडगार पन्ह घेऊन बघा. मजा डबल होईल, अगदी मुंबई स्टाईल.